गोड़ा Once more! Once more! Once more! तुमच्या आईला गोड़ा लावते गोड़ा तर सिनेमॅटिक व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कॅपकट. तर ते कॅपकट आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आरामात भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो. आणि जे आपलं कॅपकट चालवण्यासाठी जे VPN लागतं ना, ते सुपर VPN आपल्याला प्ले स्टोअरवरती भेटून जाईल. प्ले स्टोअरवरून आपण इझिली सुपर VPN घेऊ शकता आणि सुपर VPN घेतल्यानंतर ना सिंगापूरचं VPN कनेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्या कॅपकटला आहे ना ओपन करून घ्यायचे. कॅपकट ओपन केलं की अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर सगळ्यात पहिल्यांदा ते न्यू व्हिडिओवरती क्लिक करून आपला जो मी व्हिडिओ दिलेला आहे मटेरियलमध्ये तो व्हिडिओ सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. तर आता तुम्हाला तर माहिती आहे मी बीट्स देणं सगळं बंद केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावंच लागणार आहे. तर बीट्स पण लय काही नाहीत, थोडेच आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा आता व्हिडिओ ॲड केल्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपल्याला जो सॉन्ग आहे ना तो एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. त्यानंतर ना ह्या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे आता सॉन्गच्या लेअर नाही, ह्या डायरेक्टली ह्या लेअरवरती क्लिक करायचं. त्यानंतर ह्या लेअरला असं मोठं करून घ्यायचं झूम करून, म्हणजे आपलं जेणेकरून आपल्याला हे जे फेम्स आहेत ना, हे 0 सेकंद हे डॉट म्हणजे 1 फेम, ते पुढचं हे जे 2 फेम आहे आणि 4 फेमच्या मधलं 3 फेम असा डॉट म्हणजे फेम आहेत मित्रांनो, हे लक्षात ठेवायचे. आता मी कशा प्रकारे सांगतो तशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे बीट्स आहेत ना तर ते ॲड करून घ्यायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे 3 सेकंदवरती यायचे. इथे 3 सेकंदवरती आल्यानंतर ना इथे आपल्याला 29 फेमवरती यायचे. इथे 29 बघू शकता, इथे 28.29, इथे 3 फेम 29 सेकंद 3 सेकंद 29 फेम यावरती येऊन स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 7 सेकंदवरती यायचे. त्यानंतर ना 1 फेम 7 सेकंद 1 फेमवरती येऊन स्प्लिट मारायची. त्यानंतर 9 सेकंद 12 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 9 सेकंद 12 फेम, हे 9 सेकंद हे 12 फेम इथे एक स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना आपल्याला आता 11 सेकंद 9 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 11 सेकंदवरती आल्यानंतर 9 फेमवरती यायचे. त्यानंतर स्प्लिट मारून टाकायचे. 14 सेकंद 10 फेमवरती यायचे. 14 सेकंद 10 फेमवरती येऊन स्प्लिट मारायचे. तर अशा प्रकारे 14 सेकंद 10 फेमवरती मारल्यानंतर 15 सेकंद 29 फेम, 15 सेकंद हे 29 अशा प्रकारे इथे स्प्लिट मारायचे. त्यानंतर 16 सेकंद 11 फेमवरती येऊन स्प्लिट मारायचे. अशा प्रकारे इथे 10 फेम हे 11 फेम, हे 16 सेकंद हे 11 फेम इथे स्प्लिट. अशा प्रकारे स्प्लिट केल्यानंतर आपले जे सगळे बीट्स म्हणजे सगळे ॲड होऊन जातील. तर आता हे स्प्लिट केल्यानंतर या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून पहिल्यांदा जिथे पहिला कुठे स्प्लिट केलं ना त्या ठिकाणावरती यायचं बरोबर. म्हणजे आपण पहिला केलेलं आहे 3 सेकंद 29 फेमवरती, 3 सेकंद 29 फेमवरती यायचं. त्यानंतर इथे आपल्याला खाली सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून आपल्याला इथे बीट्स ऑप्शन याच्यावरती क्लिक करून ॲड बीटवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं बरोबर 3 सेकंद 29 फेमवरती. त्यानंतर 7 सेकंद 1 फेमवरती येऊन एक बीट ॲड करायचे बरोबर असं जिथे स्प्लिट केलं नाही तिथे आपल्याला बीट्समध्ये जाऊन ॲड बीटवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे 7 बीट्स आहेत ना तर ते 7 बीट्स ॲड करून घ्यायचे. आता 9 सेकंद 12 फेमवरती जायचे. बघू शकता इथे स्प्लिट केलेलं आहे. इथे बीट्सवरती जाऊन ॲड बीटवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 11 सेकंद 9 फेमवरती येऊन एक बीट ॲड करायचे आपल्याला. तर अशा प्रकारे आता 2-3 राहिलेले बीट्स आहेत ना तर ते मी ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो इथे सगळ्या अशा प्रकारे बीट्स आहेत ना तर ते ॲड केल्यानंतर हे डॉट दिसून येतील सगळ्या सॉन्गवरती. तर आता हे सॉन्गवरती डॉट आल्यानंतर म्हणजे बीट्स आपले ॲड झालेले आहेत. तर आता बीट्स ॲड केल्यानंतर या लेअरवरती क्लिक करायचं पहिल्यांदा. त्यानंतर खाली स्क्रोल करून खाली स्क्रोल नाही, इथे पहिलं बीट बरोबर खाली स्क्रोल करून इथे रिप्लेसचं ऑप्शन आहे, याच्यामध्ये जाऊन आपला जो व्हिडिओ आहे ना तो ॲड करायचा. जर तुमच्या व्हिडिओची लेंथ जर कमी असेल त्याला स्लो मोशन करून वाढवायची असेल तर तुम्ही त्याला असं करू शकता, असं देखील करू शकता. तर आता मी करतोय बघू शकता आता. तर अशा प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा हे 1 सेकंदवरती न्यायचं ही लेअर. त्यानंतर रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर हे 1-1 सेकंदचे सगळे लेअर्स आहेत ना तर ते तुम्हाला ॲड करता येतील. तर अशा प्रकारे मी ही लेअर ॲड करतो. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करतो. त्यानंतर अशा प्रकारे या लेअरला असं मोठं करून घ्यायचे जेवढी होईल तेवढी. त्यानंतर आता पहिली बीट कुठं आहे बघायची ह्या सॉन्गवरती, ह्या सॉन्गच्या लेअरवरती पहिली बीट आहे आपली 3 सेकंद 29 फेमवरती. इथे पहिली बीट आहे बघू शकता.
तर 3 सेकंद 29 फ्रेम म्हणजे 4 सेकंद ह्याची लेंथ व्हायला आपल्याला किती स्लो मोशन करावं लागेल ते करून घ्यायचं लगेचच. तर त्या लेअरवरती लिहून खाली स्पीडमध्ये जायचे. कर्वमध्ये जाऊन इथे आपण VPN कनेक्ट केलेलं नाही, चुकून आपलं डिस्कनेक्ट झालेलं, तर मी लगेचच करून घेतो. तर आता मित्रांनो आपण कर्वमध्ये गेल्यानंतर इथे कस्टमवरती क्लिक करून एडिटवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना इथे हे जे 2 डॉट आहेत ना, अशा प्रकारे मी ग्राफ कसं ॲडजस्ट करतोय तसं करून घ्यायचं. जर तुम्हाला येत असेल तुम्ही तुमच्या मनाने ॲड करू शकता, नाही तर जर येत नसेल तर तुम्ही मी कसं सांगतोय तसं करू शकता. तर अशा प्रकारे हे वर घेतल्यानंतर ना 2 डॉट वरी घेतल्यानंतर हे बाकीचे अशा प्रकारे स्लो मोशन करून घ्यायचे. अशा प्रकारे खाली तर इथे बघू शकता इथे 1.6 सेकंद जे ओरिजिनल आपली लेंथ होती लेअरची, आता हे बाकीचे 3.0 सेकंद झाले. तर आपल्याला हे 4 सेकंद करायचे मागं आपण बघितलेलं. तर त्यासाठी अजून जरा आपण इथे स्लो मोशन करून घेऊयात अशा प्रकारे. तर बघू शकता 4.2 झाले. तर तेवढं पण नको आपल्याला, तर थोडंसं आपण वरी करून घेऊयात अशा प्रकारे. बरोबर 4 सेकंद झाल्यानंतर ना इथे स्मूथ स्लोवरती क्लिक करून बेटर क्वालिटीवरती क्लिक करायचं जर तुम्हाला चांगली क्वालिटी हवी असेल तर. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला हे होऊ द्यायचं नाही, तर हे झालेलं असलं म्हणजे झालंच आहे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता आपल्याला बॅकवरती येऊन सॉन्गच्या लेअरवर क्लिक करून हे आता बीट कुठे ॲड केली ती बघायची आहे. तर अशा प्रकारे इथे बीट आहे. तर आता या लेअरवरती क्लिक करून स्प्लिटवरती क्लिक करून घ्यायचे. जरी ते बरोबर जर स्प्लिट झालेलं दिसलं नाही तर तुम्ही एकदा बॅकवरती क्लिक करायचे ते अंडोच्या ऑप्शनवरती. त्यानंतर ह्या लेअरला आपण मॅन्युअली अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचे. त्यानंतर आता हे एवढं झाल्यानंतर आता अशा प्रकारे प्रत्येक लेअरवरती जे आपले व्हिडिओज आहेत ना, तर ते रिप्लेस करून घ्यायचे. पहिल्यांदा तर तुम्हाला काय करायचं ते मागास सांगितलेलं आहे. तर आता आणखी एकदा एका लेअरवरती करून दाखवतो. बाकीचे राहिलेले तुम्ही करू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे पहिल्यांदा 1 सेकंदापर्यंत ही याची लेंथ ठेवून स्टार्टिंगची खाली रिप्लेसवरती क्लिक करून आपला जो व्हिडिओ आहे ना, तो ॲड करायचा आपल्या गाडीचा कोणताही म्हणजे कुठल्याही अँगलने शूट केलेला. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचे. तर मी आता शूटबद्दल थोडं सांगतो. आता शूट कसं करायचं, तर हे एवढी एक लेअर ॲड झाल्यानंतर सांगतो मित्रांनो. तर आता हे लेंथ जेवढी होईल तेवढी करायची. त्यानंतर आता इथे आपण 4 सेकंदवरती तिथलं ॲड केलं. तर आता इथे पुढची बीट कुठे आहे बघायची. पुढची बीट आपली 7 सेकंद 1 फ्रेमवरती अशा प्रकारे म्हणजे 4 पासून 4, 5, 6, 7 म्हणजे 3 सेकंदची आपली ही लेंथ असली पाहिजे. ओके, ही पुढची लेयर ॲड केली ना 2 नंबरची, ह्या लेअरवरती ही 3 सेकंदपर्यंतची लेंथ असली पाहिजे. त्यासाठी स्पीडवरती क्लिक करून कर्वमध्ये कस्टममध्ये जाऊन एडिटवरती क्लिक करून हे 2 डॉटवरती त्यानंतर बाकीचे सगळे खाली अशा प्रकारे इथे बघू शकता 1.1 सेकंद ओरिजिनल लेंथ होती. आता हे 2.3 सेकंद झाली आहे. तर आता आपल्याला आणखी देखील ते 3.0 सेकंदपर्यंत करायचं आहे ना, त्यामुळे आपण हे ग्राफला असं खाली घेऊयात. तर अशा प्रकारे खाली घेतल्यानंतर बघू शकता 3.0 सेकंद झालेले आहे. तर आता स्मूथ स्लोमोवरती क्लिक करून बेटर क्वालिटीवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आणखी एकदा आता इथे बीट कुठे आहे बघायची. बरोबर बीटवरती यायचं मित्रांनो. बीटवरती आल्यानंतर तर इथे बघू शकता थोडंसं फरक पडतो. तर ते थोडं देखील फरक पडू द्यायचं नाही. जर वाढलं तर चालेल, आपण स्प्लिट करून घेऊ शकतो. पण जर कम पडलं तर मग प्रॉब्लेम येईल, म्हणजे बीटचा ठोका चुकेल. त्यामुळे अशा प्रकारे बारीक सारीक गोष्टी असतात ना, ते सगळे लक्ष देऊन करायचे. तर अशा प्रकारे आता इथे स्प्लिट मारून घ्यायचे. तर आता हे बघू शकता हे आपण स्प्लिट करून हे डिलीट केलं. इथे थोडंसं पुढे जातं ना हे डॉटच्या, तर ते तेवढं देखील जाऊ द्यायचं नाही. तर हे मॅन्युअली आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं अशा प्रकारे. तर हे मॅन्युअली आपण अशा प्रकारे लेंथला धरून असं स्प्लिट करून घ्यायचे. तर ते असं केल्यानंतर इझिली येऊन जाईल. तर आता हे एवढं झाल्यानंतर हे जे म्यूट क्लिप आहे ना, इथे याच्यावरती क्लिक करणं विसरायचं नाही मित्रांनो, नाहीतर हे जो सॉन्ग आहे ना तो सगळं होऊन जाईल. तर आता म्यूट क्लिप वरती क्लिक केल्यानंतर सगळे सॉन्ग आहे ना ते आवाज आहे ना त्याचा तो म्यूट होऊन जाईल. तर आता हे 2 मी ॲड करून दाखवलेले आहेत. तर आता सगळे अशा प्रकारे हे जे बाकीचे किती 7 लेयर्स आहेत, तर ते 7ही लेयर्स तुम्ही तुमच्या अनुसार म्हणजे मी कसं सांगितलं तसं करू शकता, नाही तर तुमच्या मर्जीनुसार करू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन्स ॲड करायचे आहेत. तर ते ॲनिमेशन्स ॲड करायचं मी सांगतो लगेचच. मी काय काय सांगतो ते लगेचच ॲड करून घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो मी एकदम कडकमध्ये सगळंच एडिट करून टाकलेलं आहे. तर हे सगळं रिप्लेससुद्धा केलेलं आहे. ट्रान्झॅक्शन, ॲनिमेशन, इफेक्ट्स, टेक्स्ट हे सगळं ॲड केलेलं आहे. तर आता मी कसं करायचं ते सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण आता रिप्लेस केल्यानंतर ॲनिमेशनच्या ऐवजी पहिल्यांदा आपण हे की फ्रेम ॲड करूयात. तर की फ्रेम कसं ॲड करायचं पहिल्यांदा पहिला तुम्ही झूम करून घ्या. त्यानंतर आपल्याला आहे ना
इथे 2 सेकंद 8 फेमवरती यायचे. 2 सेकंद 8 फेम. इथे पहिली की ॲड करायची. इथनं पहिली की ॲड करायची आहे लेयरवरती. त्यानंतर 2 सेकंद 14 फ्रेमवरती येऊन दुसरी की फ्रेम ॲड करायची इथनंच. त्यानंतर दुसऱ्या की फ्रेमवरती आल्यानंतर थोडंसं उगाच झूम करायचं बघू शकता. इथे कसं आहे बघू शकता आणि इथे अलीकडं म्हणजे पहिल्या बीटवरती आल्यावर बघू शकता इथे जराही झूम नाही. तर आपण दुसऱ्या बीटवरती गेल्यानंतर अशा प्रकारे थोडं झूम केलेलं आहे. त्यानंतर हे दोन्ही की फ्रेमच्या मध्यभागी यायचं या लेयरच्या. त्यानंतर ग्राफचं ऑप्शन याच्यामध्ये जाऊन इथे आपल्याला ग्राफ ॲड करायचा तो आहे तो क्यूबिक इन नावाचा ग्राफ ॲड केल्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना ॲनिमेशन्स खूप ॲड करायचे नाहीत. फक्त 2च ॲनिमेशन्स आहेत. तर ते एकदम कडकमध्ये व्हिडिओ झालेले आहेत तरी देखील. तर आता आपल्याला पहिला ॲनिमेशन आहे ना तो 15 सेकंद 29 फ्रेमवरती ॲड करायचे. त्यासाठी 15 सेकंद 29 फ्रेमच्या लेअरवरती जायचं आपल्याला. अशा प्रकारे 15 सेकंद 29 फ्रेम इथे आल्यानंतर बघू शकता हे जे ॲड केलं ना 15 सेकंद 29 फ्रेम ते 16 सेकंद 11 फ्रेम ही जी मधली लेयर आहे ना या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये आपल्याला कॉम्बोमधला POPPING पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना 16 सेकंद 11 फ्रेम ते व्हिडिओच्या लास्टपर्यंत म्हणजे 18 सेकंद 4 फ्रेमची म्हणजे लास्टची लेयर आहे त्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये आपल्याला सर्च करायचे PADDLING पेडलिंग सर्च केल्यानंतर आपल्याला 1 नंबरला तो इफेक्ट बघायला भेटेल. याला सिलेक्टवरून याची लेंथ आहे ना 0.4 किंवा 0.5 ठेवून कॅन्सलवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे आपले ॲनिमेशन्स आरामात ॲड होऊन जातील 2च आहेत. त्यानंतर आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. तर ते इफेक्ट्स कसं ॲड करायचं स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन आपल्याला आहे ना 0 सेकंद ते 0.23 सेकंदपर्यंत एक सुपर लार्ज स्पॉट नावाचा ॲड करायचा. तो आपल्याला इंट्रो अँड आउट्रोमध्ये इथे सुपर लार्ज स्पॉट नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला 0 सेकंदपासून 0 सेकंद 23 फ्रेमपर्यंत ॲड करायची. 0.23 फ्रेमपर्यंत ॲडजस्टवरती क्लिक करून याची जी स्पीड आहे ना 84 किंवा 85 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 3 सेकंद 29 फ्रेमवरती यायचे. 3 सेकंद 29 फ्रेम इथे आल्यानंतर ह्या बेटवरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन आपल्याला आहे ना इथे क्लासिकमध्ये सिनेमा CINEMA सिनेमा हा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून त्या बेटपासून आपल्याला 7 सेकंद 1 फ्रेमच्या बेटपर्यंत ॲड करायची. याची लेंथ ठेवायची. त्यानंतर 7 सेकंद 1 फ्रेमच्या बेटवरती येऊन आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन इथे क्लासिकमध्येच झूम लेन्स नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. याला सिलेक्टवरून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपल्याला त्या 7 सेकंद 1 फ्रेमच्या बेटपासून 9 सेकंद 12 फ्रेमच्या बेटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना 9 सेकंद 12 फ्रेमच्या बेटपाशी यायचे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन क्लासिकमध्येच आपल्याला इथे लँडस्केप क्लोज नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. LANDSCAPE लँडस्केप क्लोज हा इफेक्ट सिलेक्टवरून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 9 सेकंदपर्यंत 12 फ्रेमच्या बेटपासून 11 सेकंद 9 फ्रेमच्या बेटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना 16 सेकंद 11 फ्रेमच्या बेटवरती जायचं डायरेक्ट. 16 सेकंद 11 फ्रेम ह्या बेटवरती आल्यानंतर तो व्हायरल इफेक्ट आहे ना तो शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा. तर त्या 16 सेकंद 11 फ्रेमच्या बेटवरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन पार्टीमध्ये यायचे. पार्टीमध्ये शेक नावाचा इफेक्ट ॲड करून आपल्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं आहे. तिथनं आपल्याला त्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून ॲडजस्टवर क्लिक करून स्पीड आहे तो 28 आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे इफेक्ट ॲड केल्यानंतर स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत एक इफेक्ट ॲड करायचे. तो म्हणजे गॉड रेज. अशा प्रकारे रिप्लेसवरती क्लिक करून तुम्हाला दाखवतो. लाईटमध्ये आपल्याला गॉड रेज इफेक्ट व्हायला भेटेल. तर आता आपले इफेक्ट्स ॲड करून झालेले आहेत. ॲनिमेशन्स देखील ॲड करून झालेले आहेत. फक्त आता ट्रान्झॅक्शन ॲड करायचे राहिलेले आहेत. तर ते आपण लगेचच ॲड करून घेऊया.
तर आता पहिल्यांदा आपल्याला पहिलं ट्रान्झॅक्शन ॲड करण्यासाठी पहिल्या बेटवरती यायचं म्हणजेच 3 सेकंद 29 फेमवरती यायचे. 3 सेकंद 29 फेमवरती आल्यानंतर ना अशा प्रकारे इथे आपण 2 लेयरच्या मध्ये स्प्लिट केलं ना, तिथे आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर ना इथे ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये शेकी इनहेल नावाचा जो ट्रान्झॅक्शन आहे ना, तो सिलेक्ट करून याची जी लेंथ आहे ना आपल्याला 0.4 टू 0.5 सेकंद ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे केल्यानंतर ना आपल्याला आहे ना इथे आता 7 सेकंद 1 फेमच्या बेटवरती यायचे. 7 सेकंद 1 फेमच्या बेटवरती आल्यानंतर न ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये जाऊन आपल्याला ट्रेंडिंगच सेक्शनमध्ये फ्लॅश बॅक नावाचा जो ट्रान्झॅक्शन आहे ना तो बघायला भेटेल. FLASHBACK हे ॲड केल्यानंतर याची लेंथ आहे ना ती 0.2 सेकंद ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता आपल्याला 9 सेकंद 12 फेमच्या बेटवरती येऊन ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे. 9 सेकंद 12 फेमच्या बेटवरती आणि ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये आपल्याला ग्लेअर 2 नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करून याची लेंथ 0.5 सेकंद ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायची. त्यानंतर ना आपल्याला ना पुढच्या बेटवरती जायचं आहे म्हणजेच 11 सेकंद 9 फेमच्या बेटवरती येऊन ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून आता आपल्याला ट्रम्बल झूम नावाचं इथे ट्रेंडिंगमध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन भेटून जाईल. त्याला सिलेक्ट करून आपल्याला याची लेंथ 0.5 सेकंद ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता आपल्याला 14 सेकंद 10 फेमच्या ट्रान्झॅक्शनवरती जायचं आहे. त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून आपल्याला आहे ना फ्लॅश बॅक मागाचं ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे. याची सुद्धा लेंथ 0.2 सेकंद ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 15 सेकंद 29 फेमच्या ट्रान्झॅक्शनवरती यायचं. 15 सेकंद 29 फेम इथे या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये पुल इन नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. याची लेंथ आपोआप 0.2 सेकंद होऊन जाईल. या बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना त्या पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं म्हणजेच 16 सेकंद 11 फेम ह्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून ट्रेंडिंग या सेक्शनमध्ये पुल आउट नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करून याची सुद्धा लेंथ आपोआपच 0.2 सेकंद होऊन जाईल. काळजी करण्याची काही देखील गरज नाही. तर आता बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ट्रान्झॅक्शन्स आहेत ना तर ते सगळे अशा प्रकारे एकदम कडकमध्ये ॲड होऊन जातील. तर आता एकच काम राहिलेलं आहे आपलं. तर ते काम म्हणजे आपल्याला थोडंफार कलर ग्रेडिंग म्हणजे थोडंफार करून घ्यायचे. तुम्ही जर शूट एकदम कडकमध्ये असं स्टेबिलिटीने ठेवला तर तुम्हाला काही देखील प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे काही देखील गरज नाही कलर ग्रेडिंगची. तर तुम्हाला कलर ग्रेडिंग किंवा स्टॅबिलाइज करण्यासाठी म्हणजे तेव्हाच गरज पडतो जेव्हा आपलं व्हिडिओमध्ये जे क्लिप्स असतात ना ते शूट केलेले ते खराब आलेले असतात. तर आता आपले एकदम कडकमध्ये आले त्यामुळे मी कलर ग्रेडिंग नाही तर स्टॅबिलाइज तो काही देखील केलं नाही. तर तुम्हाला थोडं म्हणजे करून दाखवतो कसं करायचं ते. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण आहे ना हे व्हिडिओमध्ये जे राहिलेलं आपण टेक्स्ट किंवा इमोजीस ते ॲड करायचे राहिलेले ना तर ते ॲड करून घेऊयात लगेचच. तर आता सगळ्यात पहिल्यांदा 3 सेकंद 29 फेमवरती जायचे. 3 सेकंद 29 फेमवरती आल्यानंतर ना आता आपल्याला इथे 3 सेकंद 29 फेम बरं का मित्रांनो. मी आता 4 सेकंदवरती हुडकालतो. तर आता 3 सेकंद 29 फेमच्या बेटवरती येऊन आपल्याला टेक्स्ट या सेक्शनमध्ये जायचे. त्यानंतर ना इथे आपल्याला हे टेम्पलेट्समधनं कोणताही एक टेम्पलेट आपल्याला ट्रेंडिंगमध्ये घ्यायचं आहे मित्रांनो. तर मी आता ग्राम म्हणजे GRWM हा जो टेम्पलेट आहे ना तो घेतलेला आहे. तर तुम्ही ह्यातला कुठला देखील घेऊ शकता. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता आपल्याला 3 सेकंद 29 फेमपासून 7 सेकंद 1 फेमच्या बेटपर्यंत आपल्याला ॲड करून घ्यायची. त्यानंतर इथे आपण इमोजी ॲड केली ना तिथे टेक्स्टमध्ये आपल्याला कोणतेही 3 इमोजीस ॲड करायचे. त्यानंतर ना ते पेन्सिलचं आयकन आहे ना यामध्ये जाऊन तुम्ही कलर किंवा फॉन्ट काही देखील चेंज करू शकता. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता पहिलं टेक्स्ट ॲड झालेलं आहे. 8 सेकंद 13 फेमवरती जायचं आहे. आता दुसरं टेक्स्ट ॲड करण्यासाठी 8 सेकंद 13 फेमवरती आल्यानंतर ना आपल्याला आता सेम पद्धतीने कोणताही एक टेम्पलेट आहे ना तो घ्यायचा. त्यानंतर ना आपण इमोजी लावायचे. त्यात म्हणजे एक घोड्याची इमोजी असलेली पाहिजे. त्यानंतर ना आपले कोणतीही एक इमोजी म्हणजे 2 इमोजीस लावायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला आपल्याला
8 सेकंद 13 फेमपासून 9 सेकंद 29 फेमपर्यंत ठेवायचे. अशा प्रकारे इथे बीट्स काही देखील नाहीत मित्रांनो. 8 सेकंद 13 फेमपासून 9 सेकंद 19 फेमपर्यंत ही एकच लेयर ॲड करून घ्यायची. त्यानंतरनं 9 सेकंद 20 फेमवरती यायचे इथेच आहे. तर त्यानंतरनं आपल्याला कोणताही टेम्पलेट घ्यायचं आहे अशा प्रकारे कोणताही मागासारखा. त्यानंतरनं इथे आपल्याला जो हे बाईक नेम म्हणजे इथे बाईक नेम नाही, आपण पुढे बाईक नेम ॲड करणार आहोत. तर इथे एक इमोजी कोणताही ॲड करायचं. म्हणजे आता तिथं वाजायला म्हणल्यावर इथे वाजण्याचं काहीतरी ॲड केलं पाहिजे. तर तसं ॲड करून आता आपल्याला ते 9 सेकंद 20 फेमपासून 11 सेकंद 3 फेमपर्यंत ॲड करायचे. त्यानंतरनं 11 सेकंद 9 फेमच्या बीटवरती येऊन आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स नाही, मी चुकून गडबडीमध्ये झालं. तर आता टेक्स्टमध्ये ते ट्रेंडिंगमध्ये टेम्पलेट्स आपल्याला कोणताही एक टेम्पलेट घ्यायचं आणखी एकदा. त्यानंतरनं बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता आपल्याला इथे आपल्या बाईकचं नाव आहे ना, जो आपली गाडी आहे ना, त्याचं नाव टाकायचं ते टेक्स्टमध्ये. त्यानंतरनं ते पुढं आपल्याला 11 सेकंद 9 फेमपासून 14 सेकंद 10 फेमपर्यंत ॲड करून घ्यायचे. तर आता हे ॲड केल्यानंतर अशा प्रकारे आरामामध्ये आपले टेक्स्ट आहेत ना, ते सगळे ॲड होऊन जातील. तर आता मी थोडंफार कलर ग्रेडसुद्धा करून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला क्वालिटी येईल. तर आता हे सगळे शूट केलेले आहेत ना, तर ते जरा म्हणजे बजेटमधल्या फोनमधले, म्हणजे तेवढे पण नाही, एक 20-25 हजाराच्या फोनमधले जर तुमच्याकडे खूपच साधा असला तरी देखील चालून जाईल. तर आता आपण ॲड करणार आहोत म्हणजे तो इफेक्ट म्हणजे बोकेह, तो आपल्याला इफेक्ट सेक्शनमध्ये नाही भेटणार. तर आता इथे फिल्टर्समध्ये यायचे. त्यानंतर इथे फिल्टर्समध्ये आल्यानंतर खाली थोडंसं म्हणजे इथे बघू शकता BOKEH हा बोकेह इफेक्ट ॲड केल्यानंतर ना आपल्याला आपली जो मेन ऑब्जेक्ट आहे ना, त्याच्या बॅकग्राऊंडला एक ब्लर ॲड होऊन जाईल, एकदम कडकमध्ये दिसेल. त्यामुळे हा इफेक्ट ॲड केलेला आहे. तर अशा प्रकारे हे करू शकता. त्यानंतरनं आपण ऑलरेडी गॉड रेज म्हणून जो साईडनं सर्कल असतो ना, तो ॲड केलेला आहे. तर काही देखील गरज नाही आपल्याला कलर ग्रेडिंगची. तर आता ते ॲड केल्यानंतर एकदम कडकमध्ये आपला व्हिडिओ तो बनवून रेडी झालेला आहे. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातला जे एक्सपर्टचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक केलं आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर याच्या व्हिडिओमध्ये इतकाचा जोड कसा वाटला कमेंट करून की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.